नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर चला म्हटलं, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता, म्हटलं चला आता दाखवते तुम्हाला. मला आवळे आणून पडलेले होते 2-4 दिवसापासून. म्हटलं चला आज आवळ्यांचा आपण आहे ना छानशी अशी गोड अशी आवळाकंठी करून घेणार आहोत. सोपी आणि सरळ आहे, सगळ्यांना जमेल अशी मस्त. आवळे फक्त फ्रीजमध्ये ठेवायचे, 2-4 दिवसांनी काढून घ्यायचे. त्यांना आपण मस्त रात्री साखरच्या याच्यामध्ये ठेवणार आहे. साखर टाकून ठेवून देणार आहे. ते साखरचं बरोबर पाणी होऊन जातं. नंतर ते आवळे उन्हात टाकणार आहे. तेवढी छान लागते, तुम्ही करून बघा. तर चला मी कृती दाखवते तुम्हाला कशी करायची. तर चला. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर चला मी आज तुम्हाला आवळे छानचे असे बनवून घ्यायचे. सोपी आणि खूप सोपी पद्धत आहे, मी ती दाखवते तुम्हाला. आवळे घेऊन यायचे. आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यांना आहे ना कॅरी बॅगमध्ये ओतून द्यायचे. ओतून घ्यायचे आणि असे फ्रीजमध्ये ते ठेवून द्यायचे. मध्ये असे ठेवायचे की पूर्ण असं एअर वगैरे एकही आवळा आला नाही पाहिजे. आणि कॅरी बॅग पूर्ण अशी खाली ठेवून आणि पूर्ण आवळे असे पसरवून घ्यायचे मोकळे. बघा, असे एकही आवळा एकावर एक आलेला नाही, असे मोकळे छानचे पसरून घेतलेले आहेत. यांना 4 दिवस ठेवायचे आहेत. नंतर 4 दिवसांनी काढायचे. तर आपण 4 दिवस यांना असं ठेवून घेणार आहेत. चला तर मग 4थ्या दिवशी बघू आपण. तर बघा, आपले 4 दिवस झालेले आहेत. आपले आवळे काढून घेणार आहेत आपण. बघा ते छान असे काढून घेऊ आपण आवळे. बघा कसं बर्फ झालेला आहे त्यांचा. बघा छान असं बर्फ होऊन गेलेला आहे, पूर्ण बर्फासारखे झालेले आहेत. ते कडक होऊन गेलेले आहेत. यांना आहे ना आता 1-2 तास असेच राहू द्यायचे, म्हणजे खूप असे छान नरम पडतील. तुम्हाला नंतर पुढचं दाखवते. आता 1-2 तास यांना झाकून ठेवून द्यायचे. बघा 5 दिवसापासून ठेवून घेतलेले होते आपले आवळे फ्रीजमध्ये. आता काढून सकाळी काढून 2 तास झालेले आहेत. आता ते बघा असे नरम झालेले. तेव्हा बर्फ झालेला होता. असं पूर्ण दाबून घ्यायचं त्यांना. असं पूर्ण दाबून पूर्ण पाणी काढायचं त्याचं. असं नरम करायचं. नंतर त्याची साल काढायची. हे बघा अशी साल निघते त्याची. दाबल्यानंतर आपोआप साल निघते बघा. आणि नंतर आपण त्याला साखर टाकून रात्री घरातच झाकून ठेवणार आहे. तर नंतर उद्या आपण आहे ना उन्हात टाकणार आहेत त्यांना. आता साल काढून घेते. बघा कशी जाळी तयार होते साल काढल्यामुळे. हे बघा सगळ्या आवळ्यांचे साल काढून घेतलेले. बघा किती छान जाळी आलेली आहे. आणि ते फ्रीजमध्ये राहिल्यामुळे बर्फ झालेला होता, दाबून काढल्यामुळे सगळे व्यवस्थित निघून जातात साल. माझ्याकडनं फेकले गेले, ते तुम्हाला दाखवले गेले नाही. बी काढून घेतली आणि साल काढून घेतलेली आणि वेगवेगळे करून घेतलेले. बघा किती छान झालेले. आता आपण सगळे ना इथे ओतून घेणार आहेत तगारीमध्ये. आता इथे ओतून घेतलेले आहेत मी. आणि आपण साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी साखर. निम्म घ्यायचं आवडते. बघा आता किती छान मस्त यांना असे काढून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घेते चव येण्यासाठी आवळ्यांना. हे बघा किती छान असं काढून घ्यायचं आहे. आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे. त्याला साखरचं पूर्ण पाणी होऊन जातं आणि मस्त आवळे पूर्ण गोड पाणी चोखून घेतं. आणि 2-3 दिवस हे उन्हात वाळायचे.